तुम्ही सुद्धा त्यातल्याच आहात का जी घरासाठी राब काम करते, दिवसभर नवऱ्याचं करते, मुलाचं करते, सासू-सासरे असतील तर सासू-सासऱ्यांचं करते, परंतु ज्यावेळेस आपलं काही काम करायचं असतं त्यावेळेस सगळे आपल्याकडं अशा पद्धतीने बघतात की तुला काही काम आहे, तू तर दिवसभर घरातच आहे, आज ना उद्या तू ते काम करू शकते, आम्ही बाहेर जातो, आम्ही काम करतो, आम्ही शाळेत जातो, आम्हाला अभ्यास असतो, शाळा असते, आमचं काम महत्त्वाचं आहे. तर त्या ठिकाणी जे असतं ना ते आपला सेल्फ रिस्पेक्ट जो असतो ना तो कुठेतरी कमी झालेला, म्हणजे कमी ते लोक आपल्याला देत असतात. परंतु सेल्फ रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाला हवीच. आणि आपण जरी घरातलं काम करत असलो, जरी गृहिणी असलो किंवा वर्क फ्रॉम होम करत असलो तरी सुद्धा आपल्याला सुद्धा रिस्पेक्ट हा हवाच, किंवा आपल्याला आपल्या कामांना सुद्धा रिस्पेक्ट हा हवाच. की आपण एक काम करतोय तर तेही काम ग्राह्य धरण्यालाच हवं. फक्त टेक इट ॲज अ कॅज्युअली की हा ठीक आहे करतीये, आत्ता नाही पोळ्या केल्या तर तू नंतर केल्या तर काय फरक पडणार आहे, आत्ता कपडे नाही धुतले नंतर कपडे धुतले तर काय फरक पडणार आहे. म्हणजे अवेबिलिटी आपली जी असते, म्हणजे इझी टू अवेलेबल हा जो आपला स्त्रियांचा नेचर झालेला असतो ना, तर तो कुठेतरी चेंज झाला पाहिजे. आणि आपल्याला सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट ही असली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच तुमचं स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट वाढेल अशा काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे की ज्याने तुम्हाला तुमच्या घरात वादही होणार नाही, भांडणही होणार नाही, आणि तुमचा सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट हा थोड्याफार प्रमाणात आहे ना वाढेल, आणि तुम्हाला एक खूप छान कॉन्फिडन्स येईल. आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण व्यवस्थित कपडे घालून, आपण व्यवस्थित आवरून, देवपूजा करून किंवा स्वतः टापटीप राहून, थोडंसं स्किन केअर करून, थोडंसं आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या स्वतःला टापटीप ठेवलं ना, तर आपल्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा आपल्याकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन असतो ना तो फार बदलतो. कधी कधी काय होतं ना, आपणच आपल्या स्वतःला डाऊन करत असतो. म्हणजे काय असतं की आपणच विचार करतो, अरे माझा नवरा दिवसभर बाहेर कामाला जातो तर त्याचं सगळं हातात देणं, त्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं हे माझं कर्तव्य आहे. नक्कीच ते आपलंच कर्तव्य आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा ते फक्त त्यांचंच काम करणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. किंवा मुलांचं तर आपल्याला करावंच लागतं. एक एजपर्यंत मुलांच्या कामं करणं हे गरजेचं असतं, परंतु एक एज नंतर मुलांना सुद्धा सवयी लावणं हे आपलंच काम असतं, जेणेकरून आपला सुद्धा रिस्पेक्ट तो मुलांच्या नजरेत येत असतो. आता आपल्या नवऱ्याने सुद्धा आपल्या कामामध्ये एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपला कोणी नवरा आजारी असतो, इनलॉज आजारी असतात, आपण त्यातून सारखं सारखं जाऊन विचारतो, तुम्हाला बरं वाटतंय का, ही गोळी देऊ का, डॉक्टरांकडे जायचं का, हे खायचं का, ते खायचं का. ज्यावेळेस आपलं दुखत असतं किंवा आपल्याला काही होत असतं त्यावेळेस ते घरातले लोक जे असतात ना, क्वचित, म्हणजे हे खूप ठिकाणी आहे की स्त्रीचं जर दुखत असेल ना तर तिला टेक इट ॲज अ ग्रांटेड, म्हणजे ग्राह्य धरलं जातं सर्रास की ईचं दुखू शकत नाही, दुखलं तरी पण ही स्वयंपाक करू शकते, घरातली कामं करू शकते, दवाखान्यात नेलं, गोळ्या औषधं आणले की ही लगेच व्यवस्थित करू शकते. अशा खूप कमी घरं आहेत की जिथं स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं. तर अशा वेळेस आपण स्वतः बोलणं गरजेचं आहे की नाही, मी आजारी आहे, माझ्याच्यानं हे होऊ शकत नाही, किंवा आपल्याला जेवढं येतं आहे तेवढंच करणं. कारण काय आहे ना, आपल्याला वाटतं आपण यांच्या पुढं केलं, सगळं काम केलं तर आपल्याला रिस्पेक्ट मिळतो, परंतु तसं नसतं. उलट क्या म्हणतात ना, झुकता है तो जो झुकता है उसे और झुकाया जाता है, अशी गोष्ट आहे. घरातलं काम हे व्यवस्थित करणं म्हणजे केलं पाहिजे, पण त्यातल्या त्यात आपलंसुद्धा जे गोल आहे आपल्या स्वतःच्या जीवनातलं, ते गोलसुद्धा आपण माइंडमध्ये ठेवलं पाहिजे की हां, मला थोडासा दुपारचा वेळ असतो, मी छोटंसं एखादं क्लास लावू शकते, किंवा काहीतरी मी नवीन गोष्ट शिकू शकते, मी स्वतःसाठी एखादं यूट्यूबचं चॅनल ओपन करू शकते. कारण यूट्यूब चॅनलद्वारे सुद्धा आजकाल स्त्रिया खूप छान पद्धतीने इन्कम जनरेट करत आहात. किंवा मी आता गव्हर्नमेंटचे आरी वर्क क्लासेस असतात, पार्लर क्लासेस असतात, मसाले कांडप क्लासेस म्हणजे बनवण्याचे वेगवेगळे क्लासेस असतात, तर त्याच्यामध्ये 2 तास देते आणि स्वतःमध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट करते. असं ज्यावेळेस स्त्री विचार करते ना तर तिला थोडाफार विरोध होतो, प्रत्येक घरातनं होतो, परंतु एक वेळेनंतर तिचा विरोध हा तिच्या सपोर्टमध्ये बदलला जातो. आणि ज्यावेळेस स्त्री 2 पैसे कमवायला लागते त्यावेळेस तिला आपोआप खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते, खूप छान वाटतं. कामांचं वर्गीकरण, तिसरा मुद्दा म्हणजे कामांचं वर्गीकरण हे फार गरजेचं आहे. आपण छोटी छोटी कामं जी असतात, म्हणजे संसारामध्ये संसार हा दोघांचा असतो, छोट्या छोट्या जबाबदाऱ्या, जसं की आता आपण म्हणजे जेव्हा दोघं वर्किंग असतात त्यावेळेस त्यांचं डिव्हिजन असतं, डिवायडेशन कामांचं, की मी भांडे घासले तर
तू कपडे लाव मशीनला, मी पोळ्या लाटल्या तर तू भाजी कर, मी आज भांडे घासले तर तू उद्या भांडे घास. परंतु मिडल क्लास फॅमिलीजमध्ये सगळ्याच कामं हे स्त्रियाच करतात. मी त्यावेळेस स्त्रियांवर एक म्हणजे मेंटली तिचं असं प्रिपरेशन झालं असतं की हे सगळं मलाच करायचं आहे आणि हे माझंच काम आहे आणि हे मीच करणार. आणि अशा वेळेस काय होतं, स्त्रियांना आपलं काही काम पुरुषांना सांगण्याचं जे आहे ते टाळतात. जसं की किराणा भरणे, कपडे आणायला जाणे, बाकीचे जे छोटे मोठे कामं असतात त्यामध्ये त्यांनी जर पुरुषांना सुद्धा इन्व्हॉल्व केलं तर त्यांना कळतं की खरंच ह्या हिच्या मागे किती काम आहे किंवा हिला पण आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की कामाचं जेव्हा वर्गीकरण होतं आणि वर्गीकरण करून सुद्धा आपणच ते काम करत असेल तर का करेल ना समोरचा माणूस, नाहीच करणार. तर त्यामुळे जर एखादं काम आपण पुरुषांवर टाकले की किराणा भरायचं काम त्याचं आहे आणि सांगून जर तो करत नसेल तर तुम्ही सुद्धा ते करायचं नाही, आपोआप ते केलं जातं. आता तिसरी गोष्ट म्हणजे आपली थोडीशी सोशल फार गरजेचं आहे. कारण आपण फक्त घरात राहिलं तर आपल्याला एकतर भांड्यांचा पसारा दिसतो, ओटा क्लीन केलेला नाही, स्वयंपाक करायचा आहे, किचन आवरलेलं नाही, भांड्या घासलेले नाहीत आणि मग आपल्याला फक्त तेवढ्याच गोष्टी दिसतात. आणि आपलं जे माइंड आहे किंवा आपल्या ज्या माइंडमध्ये नवीन क्रिएटिव्हिटी असते किंवा स्वतःला सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या ज्या गोष्टी असतात ना त्या येतच नाही आणि आपण डिमोटिवेट होत जातो. त्यामुळे ना आपली सोशल लाईफ पाहिजे. ज्यावेळेस सोशल लाईफ असते, आपण बाहेर जातो तर कोणीतरी काहीतरी चांगली गोष्ट केलेली असते आणि मग आपल्याला ती बघून आपल्याला असं वाटतं अरे यार आपणही ही करू शकतो, आपल्यालाही तेवढा वेळ आहे, आपण त्या वेळेचा उपयोग ह्या गोष्टीसाठी करू शकतो. त्यामुळे सोशल लाईफ ही फार गरजेची आहे. सोशल लाईफ असेल तर मग आपण नवीन गोष्टी करतो, नवीन 4 गोष्टी समजतात, कुठे कसं बोलायचं, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. ज्या काही स्त्रिया सोसायटीत राहतात तर त्यांच्या मीटिंग्स असतात किंवा गेट टुगेदर असतं, सणावारांना ते एकत्र येतात. तर त्यावेळेस जेव्हा आपण एकत्र जातो त्यावेळेस आपण 4 स्त्रिया बघतो, 4 माणसं बघतो आणि मग प्रत्येकातली एक तरी क्वालिटी जी असते ना ती आपल्याला आकर्षित करते आणि आपल्याला असं वाटतं की ही माझ्याकडे नाही आहे परंतु ही चांगली गोष्ट आहे, ती माझ्याकडे आली पाहिजे आणि आपण तशा पद्धतीचं इम्प्रूव्हमेंट जे स्वतःमध्ये आहे ना ते करण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरी गोष्ट की काही लोकांना काम असतं किंवा काहींचं वर्क फ्रॉम होम असतं. काही स्त्रिया ह्या म्हणजे त्यांच्या घरी भाजी किराणा बाकीचं जे बाहेरचं काम असतं ते पुरुष करतात किंवा घरी इनलॉज असतील, सासरे असतील ते करतात. मग त्या स्त्रीचं बाहेर जाणं जे आहे ना ते होतच नाही. मुलांना बस रिक्षा लावलेली असते. तर त्यावेळेस काय होतं की जे तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्ही आजारी पडले समजा आणि तुम्हाला 5-6 दिवस हॉस्पिटलाइज केलं, तुम्ही होम अरेस्ट झाला, तर तुम्हाला असं वाटतं की कधी हे 2-4 दिवस जातील, कधी मला सोडतील, मी कधी घरी जाईल, मी कधी रोडवर जाईल, मी कधी बाहेर जाईल, मी कधी बाहेरचं जग बघेल. तुम्ही हॉस्पिटलच्या खिडकीतनं जरी बाहेर बघितलं ना तुम्हाला असं वाटतं की मी ट्रॅफिकमध्ये अडकायला तयार आहे पण मला हितं नको. तर म्हणजे आपलं ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस विचारांची जी देवाणघेवाण असते ना ती बाहेर होते. न बोलता फक्त डोळ्यांनी आपण एखाद्याकडे पाहिलं तर आपल्याला समजतं की तो किती म्हणजे तो व्यक्ती कसा राहतोय. आपणही व्यवस्थित राहिलं पाहिजे, टेन्शन फ्री जगलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे. टेन्शन तर प्रत्येकाच्या जीवनात आहे पण तरीसुद्धा हसून खेळून राहिलं पाहिजे. आणि त्यांनीसुद्धा आपल्याला आपले जे विचारांचे जे ट्रिगर असतात ना ते असे इकडून तिकडून आपल्यापर्यंत येत असतात. म्हणजे की जे विचारांचं देवाणघेवाण असतं ते ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेसच ते आपल्यापर्यंत येत असतं. त्यामुळे आपण ज्यावेळेस बगीचात जरी तुम्ही जर व्यायाम करत असाल म्हणजे केलाच पाहिजे प्रत्येकाने व्यायाम, कारण आजकाल व्यायाम फार गरजेचा आहे. तर तो व्यायाम तुम्ही घरात न करता तो व्यायाम तुम्ही बाहेर केला पाहिजे. बाहेर ज्यावेळेस आपण व्यायामासाठी का होईना जाऊ तर नैसर्गिक हवा, मोकळा आभार, हिरवे झाडे झुडपे हे आपल्याला दिसतात. आणि मग त्यावेळेस आपल्याला नाही म्हटलं तरी रोडवर भरपूर माणसं दिसतात. त्या माणसांकडनं बघून आपण त्यांच्याशी एखाद्याशी बोलतो, न बोलता सुद्धा अनेक गोष्टी होतात. आणि आपलं जे आपल्या जे जीवनातले जे टेन्शन असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात ते थोड्या वेळासाठी का होईना आपल्या डोक्यातनं जातात आणि आपल्याला छान वाटतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की स्त्रियांनी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे ना तो जपला पाहिजे. स्वतः सगळे कामं करायला पाहिजे कारण स्त्री हा प्रत्येक घरातला एक कणखर कणा असतो.
परंतु त्या कण्याला सुद्धा मान, सन्मान, आत्मसन्मान, स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट ही मिळायलाच हवी आणि ती आपल्या हातात असते. इझिली अवेलेबल व्हायचे की गरजेनुसार अवेलेबल व्हायचे की आपल्या वेळेनुसार अवेलेबल व्हायचे, म्हणजे ते आपल्याच हातात असतं. त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी जे आहे ना तर स्वतःचा स्वाभिमान जपला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तुमच्यासाठी फार छोटीशी गोष्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करणं, लाईक करणं माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट आहे. मला एक सपोर्ट मिळतो आणि खरंच तुम्ही लाईक केलं किंवा खाली कमेंट केली ना खूप छान वाटतं. धन्यवाद. बाय बाय.